आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे ही सगळी आकडेवारी आता हळूहळू समोर येते। 31 कल आतापर्यंतचे पोस्टल मतदानातले समोर येत आहेत। 32 कल झालेले आहेत। महायुती 18, मविया 12, इतर 2, 18, 12, 2, आता 19, 12, 2 असं चित्र प्रत्येक मायक्रो सेकंदला चित्र बदलते। क्षणाक्षणाला चित्र बदलताना दिसते। 288 पैकी 34 जागांचे कल हाती आलेत। महायुती 20, महाविकास आघाडी 12, इतर पक्ष 2 ठिकाणी आघाडीवर आहेत। आपण खालची टॅली बघूया। भाजप 13 जागांवर, शिंदे सेना 3 जागांवर, अजित पवार गट 4 जागांवर, काँग्रेस 5 जागांवर, ठाकरे सेना 3 जागांवर, शरद पवारांचा पक्ष 4 जागांवर, तर मनसे वंचितला अजूनही खातं उघडता आलेलं नाहीये। इतर पक्ष 2 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। त्यामुळे काटेकी टक्कर, जसं आपण म्हणत होतो अश्विन, ती काटेकी टक्कर सुरू झाली आहे। खरं, आणि काटोलमध्ये एक इंटरेस्टिंग अपडेट समोर आली आहे। सलील देशमुख काटोलमध्ये पिछाडीवर आहेत। ही देखील लढाई खूप चर्चेत आलेली होती आणि खास करून गेल्या मतदानाच्या आधीच्या 2-3 दिवसात घडामोडी घडलेल्या बघता इकडे काटोलमध्ये आता सलील देशमुख पिछाडीवर दिसतात आपल्याला। वास्तविक अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली होती, पण अनिल देशमुख यांनी सलील देशमुख यांना काटोलमधून उभं केलेलं होतं आणि काटोलमधून सलील देशमुख सध्या पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर अचलपूरमधून बच्चू कडू आघाडीवर असल्याचं दिसतंय। सलील देशमुख यांच्या संदर्भात काही आरोप करण्यात आलेले होते निवडणुकीच्या अवघ्या काही 2 दिवस आधी, मतदानाच्या 2 दिवस आधी, ज्याच्यामध्ये अनेक आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेले होते आणि त्याच्यावरती त्यांचे पिता असलेले अनिल देशमुख यांचं नाव देखील चर्चेत आलेलं होतं। तर बारामतीमध्ये अपडेट आपण पाहतोय। बारामतीमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर आहेत। पुणे कॅन्टोन्मेंटमधून भाजपचे सुनील कांबळे आघाडीवर असल्याचं दिसतंय। कल हाती यायला सुरुवात झाली। अश्विन, एक कमेंट घेऊया। खरंय, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सूरज चव्हाण जॉईन झाले चर्चेमध्ये। सूरज चव्हाणजी, सध्याच्या घडीला 3 ठिकाणी तुम्ही आघाडीवर आहात, छोटी कमेंट। नक्कीच आम्हाला विश्वास आहे की शेवटच्या घटकापर्यंत आम्ही महायुती म्हणून आम्ही सर्वात पुढे राहू। आज 3 जरी असेल तर ह्या आकडा नक्कीच वाढताना आपल्याला पाहायला भेटेल आणि आज या ठिकाणी जात असताना आपल्याला महायुती ही एक हाती सत्ता मिळवताना आपल्याला दिसेल। पण बारामतीमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर आहेत पोस्टल मतमोजणीमध्ये। हे आताचे काही आकडे पुढे आले असतील तरी थोड्या वेळाने अजितदादा हे आपल्याला लीड घेताना त्या ठिकाणी दिसतील। ठीक आहे। तर मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे आपल्याला आघाडीवर दिसत आहेत आणि त्याच्यासोबतच येवल्यामध्ये छगन भुजबळ आघाडीवर आहेत। उत्सुकता आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात नेमकं काय होतं याची। दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण पश्चिम मधून ते आघाडीवर आहेत, त्यामुळे त्याची देखील उत्सुकता आहे की तिकडे नेमकं काय होतं। एक छोटी कमेंट आपण घेऊया। सध्याचा कल बघता तुमचे निरीक्षण। एकतर सलील देशमुख पिछाडीवर जे आहेत तिथे डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचा मुलगा याज्ञवल्क लढतोय आणि भारतीय जनता पक्षाचे चरण ठाकूर आहेत। त्यामुळे तिथे नक्की कोण पुढे आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरं, या घडीला देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहे हे जे आपण सांगतो, गेल्या 5 वर्षात या राजकारणाचा सर्वात मोठा बळी ठरलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा कमबॅक करून मुख्यमंत्री होतात का आणि शिंदेंच्या स्पर्धेत जर बहुमत मिळालं तर उतरतात का, हा कदाचित दुपारी मोठा होऊ शकणारा प्रश्न आहे। बरं, ठीक आहे। तेव्हा एक कमेंट आपण त्यांची घेतली। पुन्हा एकदा आपण आकडेवारी सांगूया। 48 कल पोस्टल मतमोजणीतले समोर आलेत। 28 महायुतीच्या बाजूने, 16 मवियाच्या बाजूने, इतर 4। आणि आता जी पुन्हा एकदा अपडेट येते, पुणे कॅन्टोन्मेंट सुनील कांबळे